नमस्कार. एन फॉर नर्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं ओ-ई-टी एक्झामबद्दल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ओ-ई-टी एक्झामसाठी असणाऱ्या रिक्वायरमेंट्स. तर जसं आपण महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एक्झाम देणार असेल तर त्याच्या काही रिक्वायरमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल एज क्रायटेरिया. तर सर्वप्रथम आपण एज क्रायटेरियाबद्दल बघूया. तर एज क्रायटेरिया जो आहे ओ-ई-टी एक्झामसाठी, तर कुठलाही एज क्रायटेरिया नाही आहे. कारण तुम्ही ओ-ई-टी एक्झाम जर तुम्ही फ्रेशर आहात तरीसुद्धा देऊ शकता. तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल भरपूर सारा तरीसुद्धा तुम्ही ओ-ई-टी एक्झाम देऊ शकतात. तर एज लिमिट कुठलंही नाही आहे किंवा त्यांच्या वेबसाईटवर कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे की यासाठी कुठलाही एज क्रायटेरिया आहे म्हणून. तर तुम्ही बिनधास्तपणे एक्झाम देऊ शकतात कोणत्याही एज ग्रुपमध्ये असेल तरीसुद्धा. दुसरा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे क्वालिफिकेशन. तर क्वालिफिकेशनमध्ये आपल्याला असं वाटत असेल की बाबा GNM असेल तर करू शकत नाही, तर असं काही नाही आहे. तुमचा जर डिप्लोमा असेल, डिग्री असेल किंवा तुम्ही MSc केलेलं असेल, PhD असेल किंवा तुम्ही एक्स्ट्रा आणि कुठलाही कोर्स केलेला असेल GNM नंतर किंवा BSc नंतर, तरीसुद्धा तुम्ही सर्व हे क्रायटेरिया ओ-ई-टी एक्झामसाठी जो आहे तो फुलफिल करतात ते. तर तुम्ही देऊ शकतात एक्झाम. त्यानंतर आपलं बेसिक इंग्लिश जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे असायला हवं. म्हणजे लाईक तुमचं बेसिक ग्रामर जे आहे ॲटलिस्ट तुम्ही कम्युनिकेट करू शकत जर असाल इंग्लिशमध्ये तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर तुमचं इंग्लिश चांगलं जरी नसेल तरी तुमच्याकडे आत्ता चान्स आहे. तुम्ही तुमचं इंग्लिश आत्ता इम्प्रूव्ह करू शकतात आणि ओ-ई-टी एक्झामसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. तर सर्वांना हेच सांगू वाटेल की हा एक खूप चांगला असा ऑप्शन आहे. कारण बाहेरच्या देशामध्ये काम करण्याची आपल्याला संधी भेटते. ते देखील हे जे रिक्रुटमेंट असतं हे फ्री देखील असतं आणि त्यासाठी तुम्हाला कोणतेही पेमेंट करायला लागत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की बाबा बाहेरच्या देशात काम करायचं म्हणजे आपल्याला खूप पैसे लागणार, खूप पैसे भरायला लागणार, आपल्याकडे तर एवढे पैसे नाही. पण असं काही नाही आहे. कारण ह्या ज्या रिक्रुटमेंट आहे त्या रिक्रुटमेंट तिकडचं ट्रस्ट आपल्याला स्पॉन्सर करतात आणि आपल्याला ह्या सर्व रिक्रुटमेंट ज्या आहेत त्या फ्रीमध्ये केल्या जातात. म्हणजे तुम्हाला रिक्रुटमेंटसाठी कुठलंही पेमेंट करायला लागत नाही. तर हा खूप चांगला ऑप्शन आहे की तुम्ही ओ-ई-टी एक्झाम द्या आणि त्यानंतर तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये तुम्ही काम करा. तर तुमचं बेसिक इंग्लिश हे जे आहे ते तुम्ही पहिलं इम्प्रूव्ह करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या ओ-ई-टी प्रिपरेशनसाठी स्टार्ट करा. तर ह्या 3 क्रायटेरिया खूप महत्त्वाच्या आहेत. जी म्हणजे पहिलं एज लिमिट, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन आणि त्याच्यानंतर तुमचं बेसिक इंग्लिश. तर हे सर्व तुमचं जर चांगलं असेल किंवा तुम्ही हे फुलफिल करत असाल तर तुम्ही इलिजिबल आहात ओ-ई-टी एक्झाम देण्यासाठी. जर तुम्हाला ओ-ई-टी एक्झामबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, नेमकी एक्झाम कशी असते, कशा प्रकारचं त्याच्यामध्ये क्रायटेरिया असतो किंवा पॅटर्न कसा असतो किंवा अजून ह्याच्यामध्ये वेगळे काही तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन्स असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकतात आणि त्या कमेंटनुसार मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेल. तर मला सर्वांना सांगू वाटेल की सर्वांनी ओ-ई-टी एक्झाम थोडंसं गांभीर्याने घ्या. ह्या एक्झाम म्हणजे ही एक्झाम कशी असते, काय असते ह्या एक्झामचं आणि आपण काय करू शकतो. कारण बऱ्याच जणांना खरंच माहिती नाही आहे ओ-ई-टी एक्झामसारखी एक्झाम आहे. जसं मी मागच्या व्हिडिओत देखील तुम्हाला सांगितलं आणि मला असं खूप वाटतं की सर्वांना ह्याबद्दल माहिती व्हावी. कारण आपण बघतो की बाहेरच्या देशामध्ये काम करणारे सर्व कोण आहेत, साऊथ इंडियन लोक आहेत. तर त्यांच्यामध्ये ते एन्व्हायरमेंटच आहे की त्यांना त्याबद्दलची सर्व माहिती असते आणि बरेच जण त्यांच्यातले जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं बरेच जण जात नाही आणि त्यामुळे कसं आपण एकमेकांना सांगण्यासाठी म्हणजे आपण जातच नाही तर आपण एकमेकांना कसं सांगणार. तर आता थोडेफार आपले महाराष्ट्रीयन नर्सेससुद्धा बाहेरच्या देशामध्ये जायला सुरुवात केलेली आहे. बरेच जण जातात आहे. तर तुम्हाला देखील संधी आहे आणि खूप तिथं रिक्रुटमेंट आहेत आत्ता ॲवेलेबल की प्रत्येक आठवड्याला UK साठी रिक्रुटमेंट निघतात ते वेगवेगळ्या ट्रस्टमधून आणि तुम्ही तिथं एकदम खूप चांगल्या प्रकारे तिथे काम करू शकतात. चांगला तुम्हाला तिथे पेमेंट भेटतो आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तिथे जॉब करू शकतात आणि तुमचं लाईफ तुम्ही सेटल करू शकतात. आणि हेच मला तुम्हाला सांगू वाटेल की सर्वांनी ह्या ओ-ई-टी एक्झामकडे थोडंसं गांभीर्याने घ्या, थोडंसं याच्याबद्दल अजून माहिती करून घ्या आणि प्रिपरेशनसाठी स्टार्ट करा. कारण प्रिपरेशनसाठी खूप जास्त वेळ लागत नाही. 1-2 ते 3 महिने तुम्ही जर काटेकोरपणे
प्रिपरेशनसाठी दिले, एकदम स्ट्रिक्टली दिले, तर तुम्ही खरंच नक्की तुम्ही ही एक्झाम क्लिअर करू शकतात. तुम्हाला अजून माहिती मी येणाऱ्या व्हिडिओजमधून हळूहळू देईल. तरी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नर्सिंग केलेले कोण बांधव असतील त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकतात, त्यांना देखील याबद्दलची माहिती देऊ शकतात. तसेच माझ्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत धन्यवाद.